देवाची पावले भाग 8. जेवण झाल्यावर दादा मारुतीच्या देवळात भजनाला गेले. आई मागचा आवरून ओसरीवर आली. अक्का व्यंकूला थोपटीत होती. तिच्या शेजारी भालू झोपला होता. मी इकडे येरझाऱ्या घालीत होतो. का रे अण्णा, आज झोप नाही येत? आईनं ममतेने विचारलं. नाही ना, मी जाऊ का मारुतीच्या देवळात भजनाला? मी आईला प्रश्न केला. तुझं काय तिथे लहान मुलांचं? उगीच कुणाकुणाच्या नकला करत बसशील. ये असा बस माझ्याजवळ, मी तुला गोष्ट सांगते. कृष्णाच्या कोनाड्याखाली भिंतीला टेकत आई म्हणाली. खरंच? तू कालच गोष्ट सांगणार होतीस ना? मी विचारलं. हो, पण तू झोपून गेलास, आई माझा गालगुच्चा घेत म्हणाली. आता सांग, आज नाही झोपणार? मी आईला बिलगून बसत म्हणालो. सांगते, पण एक ऐकशील माझं? माझ्याकडे एक कटाक्ष टाकून आईने विचारलं. ऐकीन. आजपासून मास्तरांना नावं नाही ठेवायची, आईने अट घातली. पण का? दादासुद्धा त्यांच्यावर चिडतात. सारं गाव म्हणतं. मी माझी बाजू मांडली. गाव म्हणू दे, पण तू नाही म्हणायचं. मी गोष्ट सांगते, त्यानंतर तुला त्याचं सार आपोआप कळेल, आई आश्वासनपूर्वक म्हणाली. मारुतीच्या देवळामधील भजनाचे स्वर साऱ्या वातावरणात भरून उरले होते. श्री गुरु सारिका अस्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी? आई क्षणभर स्तब्ध झाली. माझ्या खांद्यावर हात ठेवून मला अरुणीची गोष्ट सांगू लागली. आईची गोष्ट संपली. मारुतीच्या देवळातले भजनाचे स्वर अधिकाधिक तीव्र झाले. एखाद्या वादळाप्रमाणे माझ्या मनावर आघात करू लागले. श्री गुरु सारिका अस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. घसा दाटून आला. मी आईला घट्ट मिठी मारली आणि तिला आश्वासन दिलं. आई, मी यापुढं कधीही गुरुजनांची अवहेलना करणार नाही. त्यांचा सदैव आदर राखेन. आईनं ममतेनं माझ्या गालावरून हात फिरवला. माझं डोकं आपल्या मांडीवर घेऊन मला थोपटू लागली. कसल्या तरी अतीव समाधानात माझा डोळा लागला. मी जागा झालो त्यावेळी आई स्वयंपाकघरात जात्यावर दळीत ओव्या म्हणत होती. माझ्या संसाराची वेल फुले जाई जुईवानी, तिच्या आधाराला उभा देव राया चक्रपाणी. माझ्या संसाराची वेल करी गंधांची शिंपण, पांडुरंगाने फुंकिला तिच्या कळीमध्ये प्राण. माझ्या संसाराची वेल पंढरीच्या वाटेवर, आला गेला वार करी येथे टेकी क्षणभर. संस्कारांची ही शिदोरी मला माझ्या आईनं बालपणीच दिली. माझी आजवरची सारी वाटचाल या शिदोरीवरच चालली आहे. धर्म, जाती, शिवाशिव यामध्ये अडकलेला माणूस बाहेर पडावा म्हणून या शिदोरीचा उपयोग आपल्याला करायला हवा, याची मला जाणीव आहे. नव्हे, ते माझं कर्तव्यच आहे असं मी समजतो. 12 वाजता माझ्या दारी आलेला अतिथी उपाशी परत जाऊ नये. तो आपल्याबरोबर पंक्तीला बसून तृप्त व्हावा. रात्री आसऱ्याला आलेल्या पंथस्थाला घराच्या 4 भिंतींचा निवारा मिळावा. थंडी वाऱ्यात त्याच्या अंगावर एखादी पसुडी घालायला मिळावी, अशी माझी धारणा आहे. आणि हे सारं स्वप्न पुरं करायला मी समर्थपणे उभं राहायला हवं, याची मला जाणीव आहे. त्यासाठी मला अल्पसंतुष्ट राहून चालायचं नाही. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा हे अल्पसंतुष्टाचं तत्त्वज्ञान झालं. मला समृद्ध जीवन जगायचं आहे, करायचं आहे. आणि हे सारं साध्य करण्यासाठी माझ्या शक्तीचा प्रत्येक बिंदू, माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मला वापरायला हवा. एका ठिकाणी बसून मला चालायचं नाही. ऋण काढून सण करण्याची चार्वाकी कल्पना मला मानवायची नाही. रस्त्याकडेला वर्षानुवर्ष पडून राहिलेल्या दगडाप्रमाणे निष्क्रिय जीवन जगून मी शकणार नाही. रस्त्यावर पडलेला असा प्रत्येक दगड उचलून त्याच्या माझ्या स्वप्नमंदिराच्या पायासाठी उपयोग करण्यासाठी माझी सनातन आकांक्षा आहे. आटपाडीहून माडगुळ्याला येताना खूप वेळा रस्त्यावरच्या एखादा असाच दगड पायानं टेपलत माडगुळ्यापर्यंत नेण्याचा खेळ मी आणि भालू खेळत असू. 4-5 मैलांची ती वाटचाल या खेळात कधी संपली आणि गाव आलं कधी हे कळतच नसे. या चाळांमुळे वाटचालीचा शीणही जाणवायचा नाही. असेच एकदा आम्ही दोघे आटपाडीहून माडगुळ्याला निघालो. आटपाडी गावातून बाहेर पडून ओढ्याकाठचा रस्ता धरून मी आणि भालू गावाच्या दिशेनं चालू लागलो. रस्त्यात एक दगड पडला होता. भालू थबकला. मला म्हणाला, अण्णा, हा दगड न्यायचा का माडगुळ्याला? मी होकार दिला. पण भालूला काय वाटलं कुणास ठाऊक. तो म्हणाला, अण्णा, असे कितीतरी दगड आपण नेले आहेत, काहीतरी नवी कल्पना काढ. क्षणभर विचार करून मी म्हणालो, भालू, आजवर आपण खरंच खूप दगड नेले, पण ते सारे डोळ्यासमोरच्या रस्त्यानं. आज आपण मान वर न करता हा दगड पायानं टेपलायचा आणि गावाच्या दिशेनं चालायला लागायचं.
एकदा तू एकदा मी. गाव येईपर्यंत मान वर करून पाहायचं नाही. जो मान वर करून पाहिल तो हरला. कबूल? कबूल. दे पहिला दणका. बालू उत्साहानं म्हणाला. नको, तू मार. मी भालूचाच पुढे घेतला. वा, असं कसं? तू मोठा नाहीस का? पहिला मान तुझा. भालू मागं सरत म्हणाला. बरं बाबा, मी मारतो पहिला दणका. काय करणार? मोठा पडलो ना. मार्ग तयार करण्याचं काम मलाच केलं पाहिजे. तू फक्त मागोमाग या. दगडाला पायानं उडवीत मी हसत हसत म्हणालो. गावाच्या दिशेकडे तोंड करून आमचा खेळ सुरू झाला. सभोवती 4 दिशांना उघडा बोडका माळ. मधून गेलेल्या बैलगाडीच्या चाकोरीला रस्ता समजायचा. त्यामुळे दगडाच्या मागं चाकोरी सोडून आम्ही चालण्याची दिशा कधी बदलली ते आम्हालाच कळलं नाही. वर मान करून पाहायचं नाही ही जिद्द. कारण जो मान वर करेल तो हारणार हे खेळाच्या सुरुवातीलाच ठरलेलं. सूर्य मावळू लागला. दिशा अंधारायला लागल्या. अजूनही गावाच्या अलीकडचा माळ येईना. मी दगड पुढे टेपलतोय. मागनं भालू. मी भालू. दगड पुढे जातोय. आम्ही मागनं धावतोय. दिशा आणखीनच काळवंडल्या. मी गोंधळलो. एका बाबळीच्या झाडाशी थांबलो. वर मान करून इकडे तिकडे पाहू लागलो. भालू हसला. टाळ्या वाजवत म्हणाला. अण्णा हरला. मान करून वर प्यायलं. खेळाच्या नादात आम्ही कुठंतरी दुसरीकडेच आलो होतो. आम्ही रस्ता चुकलो होतो. दगडाला टेपलत्या दगडानंच आम्हाला दणका दिला होता. संपूर्ण आसमंत अनोळखी होता. संध्याकाळ रात्रीकडे झुकत होती. अण्णा, आपलं गाव कुठं आहे? भालूनं संकंप स्वरात विचारलं. खेळण्याच्या नादात हरवलं. मी हसत हसत म्हणालो. आता रे? भालू रडकुंडीला आला. बाबळीखाली बसून भोकाड पसरू. कोणीतरी आवाज ऐकून नक्की येईल. मी मिश्किलपणे हसलो. भालू खरोखरच भोकाड पसरायच्या बेतात होता. एवढ्यात मावळतीनं बकऱ्यांचा आवाज येऊ लागला. एक धनगर आपली बकरी घेऊन माळ उतरत होता. कुठली रे पोरं तुम्ही? बामणाची दिसताय. आमच्याकडे येऊन धनगरानं विचारलं. त्याच्या रूपानं पंढरीचा विठोबाच आमच्या मदतीला आला असं मला वाटलं. माडगुळ्याच्या कुलकर्ण्याची वाट चुकलो आणि इकडं आलो. मी माहिती पुरवली. त्या धनगराचा कुत्रा आमच्याकडं बघून उगीचच भुंकत होता. त्याला एक खास धनगरी शिवी हसून धनगर मला म्हणाला. अरे माडगुळ राहिलं तिकडं उगवतीला. तुम्ही आलासा मावळतीला. या माझ्या मागं. मी तुम्हाला नीट पांदीपर्यंत सोडतो. तिथनं नाकासमोर सरळ जावा माडगुळ्याला. मेंढराची जबाबदारी आपल्या पोरावर सोपवून धनगराने आपल्या पांदीच्या वाटेला लावलं. रस्त्याला लागलं. थंड पश्चिम वारा सुटला होता. त्यावर स्वार होऊन धनगरी गाण्याचे स्वर ऐकून आमच्या कानावर पडत होते. मेंढरं आली, मेंढरं आली, मेंढरं. बळीराजा शिवारात मेंढरांना कोण रे? दगडाशी लहानपणी खेळलेला तो खेळ आज मला तीव्रतेने आठवतो. गावाच्या दिशेने एक दगड पायानं उडवीत असताना दिशा चुकली आणि मी दुसऱ्याच कुठल्या बाजूला भरकटला गेलो. गाव बाजूला राहिलं. उडवलेला दगड अंती एका निर्मनुष्य माळावर पडून राहिला. अनंत काळापर्यंत तिथंच तसाच पडून राहील. माझ्यासारख्या एखाद्या छंदिष्ठाची वाट पाहत. नियतीनं मलाही नाही का असंच काही दिशांना भिरकावलं. आधी दादांची बदली होईल त्या गावी, नंतर पोटाचा उद्योग शोधित शहरगावी. नियती फटकारतीये. माझा अगम्य प्रवास चालू आहे. माझं गाव मी ठरवलंय, पण नियती त्या गावाकडे मला फटकारेल की नाही कुणास ठाऊक. नाहीतर मीही पडायचा एखाद्या निर्मनुष्य माळावर आयुष्याच्या अंतापर्यंत. आणखी एखाद्या छंदिष्ठाची वाट पाहत.